आज मागे ठेवली. ते बरोबर आहे. मध्यम लोक बोंबा मारतात त्यांनी. प्रल्हादाला कडेवर उचलून घेतलं. माग म्हटला तुला काय पाहिजे. प्रल्हाद सांगितलं मला का आहे, मला कधीच कोणाकडून काहीच न मागण्याची इच्छा निर्माण करू. काही न मागे कोणाशी तोची आवडे देवाशी असे तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणी हात बसरीजीने देख त्याची. हिरण्यकश्यपाला मारल्यानंतर देवाच्या हाताचा दाह होऊ लागला. नख टाकली होती ना आतमध्ये, ती नख देवाने मोहाच्या झाडामध्ये टाकले. मोहाचंच झाड आहे, मोहाचंच बोलतात त्याला. आजही त्या झाडाला जास्त आग असते म्हणतात. पण त्या झाडाला वरदान देऊन टाकलं, आशीर्वाद दिला देवाने. तुझा बुंदा फुकट जाणार आणि तुझं फळ. आपल्याला वाटते डॉक्टर देव आहे, डॉक्टर देव नाही. डॉक्टर पण कुठल्या तरी देवाला नमस्कार करतो. मी हे सगळं केलंय, ऑपरेशन केलंय, पण हे सक्सेस होतं की नाही देवा तुझ्या हातात येतो. करतो मा करतो अन्यथा करतो शक्ती. खूप अभ्यास केला, खूप अभ्यास केला. 1000 प्रयोग केले त्याने बल्ब बनवण्याकरता. 1000 प्रयोग केले. सगळे प्रयोग असफल झाले, बल्ब पेटला नाही त्याचा. पण 1000 प्रयोग केले त्याने बल्ब पेटवण्याकरता. सरते शेवटी 1001वा प्रयोग सक्सेस झाला आणि त्या माणसाने जगाला प्रकाश दिला. जगाला प्रकाश दिला. थॉमस अल्वा एडिसन असं त्याचं नाव आहे. शिक्षक सांगत होते आम्ही शिकवलेले याच्या डोक्यात प्रकाश पडत नाही, पण तोच विद्यार्थी जगाला प्रकाश देऊ शकतो. हे फक्त प्रयत्नानं, इच्छेनं आणि अभ्यासानं शक्य होऊ शकतं जगामध्ये. एका माणसाने विचार मांडला, एक लोखंडाची वस्तू आकाशात एक दिवस तरी उडवेल. ज्ञानेश्वर महाराज सांगतात त्याने अभ्यास केला आणि लोखंडाची वस्तू आकाशात उडवली विमानाच्या माध्यमातून. अभ्यास. एका माणसाने असा विचार केला, हे हिंस प्राणी एक दिवस तरी माणसात आले. वाघ, सिंह, लांडगे, कोंबडे, हत्ती सगळे हिंस पशु पक्षी त्याने माणसात आणले सर्कसच्या माध्यमातून. काय अशक्य आहे जगामध्ये. अभ्यासाच्या जोरावर हे सगळं करता येईल. म्हणून सरते शेवटी ईश्वरापर्यंतच जायचंय. फक्त आपण प्रयत्न करत राहायचे. तशी इच्छा असेल भगवंताची पवित्रता निर्माण. आपल्याकडून काही काम करून घ्यायचं असेल तर तो करणार. गजेंद्राचा पाय पकडलेल्या नकराने 1000 वर्ष युद्ध झालं म्हणतात, पाय सोडवता आला नाही. प्रयत्न करून झाले. सरते शेवटी बायका निघून गेल्या, मुलं निघून गेली, नातू निघून गेले, सुना निघून गेल्या. कोणी थांबलं नाहीतर सरते शेवटी कोण असतो? कोणीच कोण होईल ब्रह्मांड चालक? कोण होईल ब्रह्मांड चालक? कोण होईल ब्रह्मांड चालक? कोण होईल ब्रह्मांड चालक? आपणची हाक देईल हाक, आपणची हाक देईल हाक.
पण परीक्षा घेतल्याशिवाय येत नाही. घाबरायचं नाही. जोपर्यंत वाईट दिवस मराठीचा कधी जर अभ्यास केला आपण तर मराठी अ म्हणून घरातून सुरुवात होते, अ म्हणून आईपासून ते थेट नेऊन ठेवते आळंदीला, ने म्हणून ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत. इतकी मराठी बंद व्हायला नाही पाहिजे. तर शाळेचा पट राहिला नाही तर शिक्षक तरी काय करतील, शासन तरी काय करणार. हे दोन विद्यार्थी एका शाळेमध्ये शिकतायत. कोकिलेचं पिल्लू आहे आणि मोराचं पिल्लू आहे, दोघ जण आहेत. एके दिवशी मोराचं पिल्लू घरी आलं आणि रडायला लागलं. आई ते रडायला लागलं. आई बाजूला म्हणते, अरे का रडतो? म्हटलं आमच्या शाळेमध्ये स्पर्धा होती आज. स्पर्धा होती? हो स्पर्धा होती. काय झालं? म्हटलं मी हारलो, मला गाता नाही आलं. पण कोकिलीच्या पिल्लाला खूप सुंदर गाता येतं म्हटलं. तो जिंकला आणि मी हारलो. ते गो गो करते. तो जिंकला आणि मी हारलो, मला का ग गाता येत नाही? तिने डोक्यावरून हात फिरवला. बाळा, एकाच कडे सगळ्या विद्या नसतात म्हटलं. दुसऱ्या दिवशी स्पर्धा होती चांगलं दिसण्याची. त्या दिवशी कोकिळेचं पिल्लू घरी आलं आणि आपल्या आईच्या समोर रडायला लागलं. आईने विचारलं का रडतो? म्हटलं आमच्या शाळेमध्ये स्पर्धा होती चांगलं दिसण्याची. आई, का ग मी मोरासारखा चांगला दिसत नाही का? कोकिळेचं पिल्लू पाहिलं ना तुम्ही? हे दृष्टांत पुरतं कोकिळा आणि मोर आहे, सोडून द्या दृष्टांत. सिद्धांत काय? आपण सगळेजण वेगळे आहोत. आपण सगळेजण, आपल्याजवळ काहीतरी एक गुण चांगला आहे आणि तो ईश्वराने आपल्याला दिलेला आहे. आपण ईश्वरापासून निर्माण जातो. जो गुण चांगला आहे त्याचा अंगीकार करा, तो स्वीकारा. तो ईश्वराने दिलाय, ईश्वराचे आभार माना. मला चांगलं बोलता येत आहे, मी चांगला दिसतोय. कुठला तरी गुण चांगला असेल ना माझ्याकडे, तो मला ईश्वराने दिलाय, म्हणून त्याची रोज आठवण करा. रोज आठवण करा. ईश्वर त्या संकटामध्ये तो येईल आणि तुमचं रक्षण करेल. गजेंद्रानं फूल घेतला, देवाच्या नावाचा नावा. कोण जीवसृष्टीचा चालक मला असेल त्याने मला सोडवावं. देव जेवायला बसले होते. लक्ष्मी माता 56 प्रकारचा भोग ठेवलेला आहे आणि घास घेणार. एवढ्यामध्ये परमात्मा उठले ताडदेश. लक्ष्मीने विचारलं कुठं? हा काय लक्ष्मी, ती काय गजराज. ह शब्द वैकुंठात उच्चारला आणि ती शब्द उच्चारायला गजेंद्राजवळ आला. या आदरणीय केशव महाराज पाटील या ठिकाणी उपस्थित आहे. या व्यासपीठाकडून त्याला दंडवत करतो. भाग्याचा उदय, 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 भाग्याचा उदय. देह जोडी, देह जोडी, देह जोडी, संत पाया. देह जोडी, देह जोडी, देह जोडी, संत पाया. हे दोनिया लुटवू माता, हे दोनिया लुटवू माता. आयो प्रेम ना झरना वादरे से गोविंद नाम गुण. ओ गोविंद नाम गायो रे,
गोविंद नाम गुण गायो गोविंद नाम गुण गायो रे प्रेमी गोविंद नाम गुण गायो गोविंद नाम गुण गायो रे प्रेमी गोविंद नाम गुण गायो गोविंद नाम गुण गायो रे प्रेमी गोविंद नाम गुण गायो गोविंद नाम गुण गायो रे प्रेमी गोविंद नाम गुण गायो गोविंद नाम गुण गायो रे प्रेमी गोविंद नाम गुण गायो गोविंद नाम गुण गायो रे प्रेमी गोविंद नाम गुण गायो प्रेम ना झरना वाहू रे प्रेमी गोविंद नाम गुण गायो गायो रे गोविंद नाम गुण गायो रे प्रेमी गोविंद नाम गुण गायो प्रेम न झरना वाहो रे प्रेमी गोविंद नाम गुण गायो श्री राधे
घ्यायचं, गडबड करायची नाही. आता 8 वाजले, बरोबर 9 वाजता आरती होणार आहे. बस. हम हिंदू है बब्बर शेर 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 हम जिद पर आ जाए तो कर देंगे हम सबको ढेर सबको ढेर कर देंगे सबको ढेर जहाँ राम ने जन्म लिया है मंदिर वही बनाया है मंदिर वही बनाया है मंदिर वही बनाया है राम नाम भगवान सारे जय श्री राम राम नाम भगवान सारे भारत में लहराएंगे मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा वानर सेना जिसने से तुझको बना दिया जिसने से तू बना दिया जिसने से तू बना दिया जागो हिंदू अब तो जागो वक्त नहीं सोने का अरे वक्त नहीं है सोने का वक्त नहीं है सोने का रामदूत हनुमान का नारा जय श्री राम रामदूत हनुमान का नारा सारे जग में गूंजेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा जय श्री राम जय जय श्री राम मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा जय जय श्री राम बोलेगा जय जय श्री राम बोलेगा जय श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम श्री राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम जय जय राम श्री राम जय जय राम
खाली शरणागतम बसा. कृष्ण Thank you.